कोल्हापूर पासून जवळच असणाऱ्या पेठवडगाव येथे झाला आहे भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट। या ठिकाणी रस्ते, लाईट, गटर्सच्या सोयीनियुक्त कलेक्टर येणे प्लॉट उपलब्ध। प्लॉट बुकिंगसाठी संपर्क करा भोगम असोसिएट्स, लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स। प्लॉट नंबर 118, गुळ लाईन, श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर। मोबाईल नंबर 9921229292। सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ चाललेला आहे। निवडणूक आयोग किती अक्षमतेने काम करतोय हे आपल्या समोर आलेलं आहे। काल मी याबद्दल बोललो की निवडणुका पुढे ढकलल्यात वगैरे। आज निर्णय आलेला आहे की आता निकाल जो आहे तो 3 तारखेच्या ऐवजी आता 20-21 तारखेला निकाल लागणार आहे। म्हणजे जवळजवळ 15-16 दिवस, 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल। या सगळ्या प्रक्रियेमुळं निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे आणि सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकावर जबाबदारी ढकलून मोकळं होत आहे। शेवटी कोर्टात जेव्हा केस आली होती तेव्हा सरकारच्या वकिलानं एक प्रभावीपणे बाजू मांडायला पाहिजे होती, मग ह्या निकाल वगैरे काही पुढे गेले नसते। पण ती बाजू मांडण्यामध्ये सरकारला अपयश आलं आणि आता निवडणूक आयोगाला दोष देऊन काही उपयोग नाही, कारण हा निकाल न्यायालयाने दिलेला आहे। त्यामुळं सगळंच दुर्दैवी आहे ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडं भाजप सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे। लोकशाही संपवायचा एक प्रयत्न चाललेला आहे, कारण 10 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत। गेली 5 वर्ष नोकरशाही प्रशासन करत होते। स्थानिक लोकप्रतिनिधींना काहीही अधिकार नव्हता आणि 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने जे अधिकार नागरिकांना दिले होते की दर 5 वर्षांनी हमखासपणे निश्चितपणे निवडणुका होतील, तो घटनात्मक अधिकार पायदळी तोडवला भाजप सरकारनं आपल्या राजकीय स्वार्थाकरता। सगळ्यात सावळा गोंधळ आहे। आम्ही याचा निषेध करतोय पण काही त्यातनं मार्ग निघत नाही। जोपर्यंत जनता जागृत होत नाही तोपर्यंत हळूहळू असंच होत राहणार आणि शेवटी आपल्याला या देशात लोकशाही नाही तर संपूर्णपणे हुकुमशाही आलेली दिसेल आणि न कळत हलक्या पावलांनी येईल आणि त्यामुळं सगळ्याच गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो।